ओम नमो भगवते वासुदेवाय. दादा, आज आई वडील नसून देखील मी इतके आनंदात आहे याचे कारण फक्त तू आहेस नाही? अगं मुक्ते, ही सारी पांडुरंगाचीच तर कृपा आहे ना. येथे आहे ना माझे करणे काही. पण जी माया आई वडील आपल्या लेकरांना देतात तशीच माया तू मला दिली. अगं, तुला तर माहीतच आहे ना, भगवान श्री कृष्णाने सांगितले आहे, तेषां समुद्धरता मृत्यू संसार सागरा. खरं आहे मुक्ते. हे तत्व आपण लक्षात घेतले तर जीवन सोपे झाल्याशिवाय राहणार नाही. अरे, तूच तर म्हणतोस ना रे ज्ञाना, म्हणून का भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आजी मी सदा. हो रे, या विठ्ठलाची सेवा कधीच सोडली नाही पाहिजे. बरोबर आहे ज्ञाना तुझं. सोपाना आता माध्यान्ह झाली आहे. चल भिक्षा मागायला जाऊया. हो दादा, चल. दादा, तुम्ही या बरं. तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. राम कृष्ण हरी गोविंद, राम कृष्ण हरी गोविंद. हो, संत नामदेव, तुम्ही इकडे? हो, पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आलो होतो. अरे वा, घ्या दर्शन, मी येतो. अरे पांडुरंगा, मी तुझा लाडका भक्त नामा. तुझ्यापासून या जगात काहीच लपले नाही. मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या अडीअडचणीत तुला हाक मारली तेव्हा तू कायम मदतीला धावून आलास. देवा, तू माझ्या लहानपणी माझ्या हातून जेवलास, माझ्याबरोबर बोललास. यामुळेच कुठेतरी मला अहमपणाची बाधा झाली होती, पण ती सुद्धा तुझ्या भक्तीमुळेच दूर झाली. जीवनामध्ये विसोबा खेचर यांचे येणे झाले आणि गुरु अनुग्रह झाला आणि या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. पुढे सबंध भारत भ्रमण करीत असताना तुझ्या कृपेचा फक्त आणि फक्त अनुभव घेत राहिलो. माझा भाव तुझ्या चरणांशी दृढ झाला आणि मी कधी विठ्ठलमय झालो हे माझं मलाच कळले नाही. अहो महाराज, तुम्ही इथं आहेत बर. मी आज समतीकडे तुम्हाला शोधलं, शेवटी इथं गावलात. अगं जने, तू का बरं माझ्या नावाचा जय जयकार करतेस? अहो, हा तुमचा पांडुरंग माझं जरा बी ऐकत नाही, एक बी काम करत नाही माझं. अगं जने, आता काय बरं सांगू मी त्याला? विठ्ठला, तू आणि ही जने काय हवं ते करा बाबा, मी आपला जातो. पांडुरंगा, कधीतरी एकी रे माझ्यासाठी. मी इतक्या वेळा तुला बोलवती, पण तू काय येतच नाहीस बाबा. जने, असं का बरं म्हणतेस? हा बघ, आलो मी तुझ्यासाठी. सांग आता, काय मदत करू मी तुला? अरे विठुराया, तू खरंच आलास बर. ये बस बरं. अरे, नामदेवांच्या घराचं दळण दळायचं हाय बघ. तू माझं काय करू नको, फक्त इथं बस माझ्या समोर. तू समोर असलास की कुठली चिंता मनाला त्रासच देत नाही. गंगाखेडहून मी इथं आले खरी, पण गर्दीत कुठेतरी चुकले रे. शेवटी तुझीच होऊन राहिले. पुढे नामदेवांचा अनुग्रह झाला आणि तुझ्या सगुणत्वाची आणि निर्गुणत्वाची अनुभूती यायला लागली. मी विठ्ठलमय झालो आणि प्रत्येक कामात तुलाच बघायला लागले. आणि आता मला इतकंच म्हणावंसं वाटतं. देवा, मी तुला वेगळं काय सांगू? मी तुझा लाडका एकोबा म्हणजे एकनाथ, एक साधा भक्त आणि भक्तीच्या मार्गावरचा एक अद्भुत प्रवासी. मी पैठण चालेल. लहानपणापासूनच मी तुझ्या प्रेमात पडलो. 12 वर्षाचा असताना खूप दूरवर असलेल्या देवगिरीस चालत गेलो आणि जनार्दन स्वामींचा अनुग्रह झाला. मी अनेक अभंग रचले, भावार्थ रामायणाचे लेखन, एक नदी भागवताचे लेखन. या सर्वाने भक्तीचा संदेश सर्वत्र पसरला. भक्ती म्हणजे केवळ प्रेम नव्हे, तर ती पूजा,
सेवा आणि एकात्मतेचा मार्ग आहे. मी सर्वांना सांगतो की भक्तीनेच आपल्याला सुख, शांती आणि आनंद मिळू शकतो. विठ्ठला, तूच माझा आभार. विठ्ठला, तुला माझ्या आयुष्यातलं काय सांगू? तुला तर सगळंच माहिती आहे. आईने मला कधी वारीला जाऊ दिलं नाही. पंढरीला